गोष्ट आहे, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला 3 वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे। विशेषतः पुणे कोल्हापूर, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद या 3 ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे। वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे, कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेनमध्ये मिळत आहेत। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो, महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं। सर, शहरामध्ये फायरिंगच्या घटना झालेल्या आहेत। सर, धनगर आरक्षणाच्या बाबतीत जे काही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, जरांगे पुन्हा बसतायत, कोण उठून बसवतंय त्यांना कळत नाही। काल या संदर्भात बैठक झाली। माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे। मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो। सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय का कळत नाही। तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला विचार चुकीच्या माणसाला विचारतात। काही राजकारण आहे त्याच्या मागे? पुण्यात फायरिंगच्या घटना घडलेल्या आहेत 3 मागच्या 36 तासामध्ये। कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही, तुम्ही बघितलाय। तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो, म्हणजे जेलमध्ये टाकतो, नाही तुम्ही वेगळं ठोकून मला। बरोबर फोटो व्हिडिओ काढत आहेत, गुंडे जे आहेत शहरातील गजा मागे हो असं आहे। बघा, एक गोष्ट आपल्याला सांगतो, अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतं। आता इथे इतके लोक आहे, कोण माझ्यासोबत फोटो काढेल, कोण मला हार घालेल, हे काही माहिती नसतं। माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा आहे। जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे, आम्ही लवकरच ते पूर्ण करू। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।